नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सर्वोच्च न्यायालय भाग 2 पाहणार आहोत। या अगोदर आपण भाग 1 मध्ये सर्वोच्च न्यायालयाविषयी थोडी माहिती पाहिलेली आहे। आता त्यापुढची माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की ज्यांनी कोणी भाग 1 पाहिलेला नाही त्यांनी भाग 1 सुद्धा पाहून घ्यावा। ओके, चला तर मग आता आपल्या लेक्चरला सुरुवात करू। लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपण भाग 1 ची थोडक्यात रिव्हिजन मारून घेऊ। भाग 1 मध्ये आपण काय पाहिलेलं, तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली, तर 28 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाने कोणाची जागा घेतलेली, तर फेडरल कोर्ट ऑफ इंडिया, जे की 1935 च्या कायद्याने स्थापन झालेलं। ओके, आणि कलम 124(1) की जे सर्वोच्च न्यायालयाविषयी त्याच्यामध्ये तरतूद होती। सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश आहेत सध्या आहेत, तर 31, एक सरन्यायाधीश आणि 30 अन्य न्यायाधीश। मूळ घटनेमध्ये किती होते आपण पाहिलेलं, तर 7 अन्य न्यायाधीश आणि 1 सरन्यायाधीश। ओके, आणि मग ते संसदीय कायद्याद्वारे वाढत गेलेलं, ते पण आपण पाहिलेलं। त्यानंतर आपण पाहिलेलं की राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करतात। त्याच्यामध्ये सरन्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाकोणाचा विचार घेतात, त्यानंतर अन्य न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा विचार घेणं बंधनकारक असतं, आणि त्याच्यामध्ये पण आपण कोलेजियम पद्धत पाहिलेली। ओके, ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतं आणि त्या शपथेचा नमुना कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम 3 हे सुद्धा आपण पाहिलेलं। परत आपण पाहिलेलं की न्यायाधीशांचा पदावधी किती आहे, तर 65 वर्ष, पण त्याच्यामध्ये एज लिमिट सांगितलेली नाही, म्हणजे एज लिमिट 65 वर्ष आहे, पण असा ठराविक काळ सांगितलेला नाही की 6 वर्ष 4 वर्ष। ओके, त्यानंतर आपण पाहिलेले की न्यायाधीशांना पदावरून दूर कसं केलं जातं, तर त्याचं कलम काय होतं 124(4), आणि त्यावेळेला आपण पाहिलेलं की करंटची जी एक न्यूज आहे CV नागार्जुन रेड्डी, ओके, त्यांच्याविषयी पण पाहिलेलं। ओके, आणि शेवटी आपण पाहिलेलं की त्यांचे पगार आणि भत्ते आणि पेन्शन कशी मिळते, ओके, किती आहे ते। ओके, तर चला मग आता आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करू। तर आता आपण पाहू की हंगामी सरन्यायाधीश किंवा कार्यार्थ सरन्यायाधीशाची नेमणूक कशी होते ते। तर घटनेतील कलम 126 हे हंगामी सरन्यायाधीशासाठी आहे। ओके, जर एखाद्या कारणावरून सरन्यायाधीशाचं पद रिक्त असेल किंवा तात्पुरत्या कारणामुळे जर सरन्यायाधीश अनुपस्थित असतील, तर किंवा सरन्यायाधीश आपल्या पदाच्या कर्तव्याचं पालन करण्यास असमर्थ असतील, त्यावेळेला राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशाची नेमणूक हंगामी सरन्यायाधीश म्हणून करतात। ओके, कलम लक्षात ठेवा, कलम आहे 126। पुढे बघू आपण आता आपण पाहू की तदर्थ किंवा तात्पुरते न्यायाधीश यांची निवड कशी होते। तर घटनेतील कलम 127 जे आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये तात्पुरत्या न्यायाधीशांची नेमणूक कशी केली जाते। ओके, तर बघा की जर समजा सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज चालू ठेवण्यासाठी, की ज्याला आपण सत्र म्हणतो, सत्र चालू ठेवण्यासाठी जर आवश्यक जेवढे न्यायाधीश असतात तेवढे जर उपलब्ध नसतील, तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काय करतात की एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची तात्पुरते न्यायाधीश म्हणून नेमणूक करतात। ओके, म्हणजे कलम 127 नुसार ते तात्पुरत्या न्यायाधीशांची नेमणूक करू शकतात। पण आता उच्च न्यायालयाच्या एखाद्या न्यायाधीशाची तात्पुरते न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याच्या आधी त्यांना काय करावं लागतं, तर राष्ट्रपतींचा सल्ला घेणं आणि पूर्वसंमती घेणे आवश्यक असतं। आणि आता बघा की ते एखाद्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणार आहेत, म्हणजे त्यांच्या मुख्य न्यायाधीशांना सुद्धा विचारलं पाहिजे। ओके, कारण नाही तर तिकडे मग कमी पडू शकतं, काही होऊ शकतं, म्हणून त्यांना त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा विचार घेणं सुद्धा बंधनकारक असतं। आणि ज्या न्यायाधीशांना ते तात्पुरते न्यायाधीश म्हणून नेमणूक करणार आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी पात्र पाहिजेत, आणि एकदा का ते मग सर्वोच्च न्यायालयाचे तात्पुरते न्यायाधीश झाले की त्यांना मग त्यानुसार सर्व अधिकार क्षेत्र प्राप्त होतात। ओके, हे होतं तात्पुरत्या न्यायाधीशांविषयी। आता आपण बघू की निवृत्त न्यायाधीश। तर घटनेतील कलम 128 जे आहे त्यामध्ये निवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याविषयी आहे। ओके, तर सरन्यायाधीश जे असतात ते सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या एखाद्या निवृत्त झालेल्या न्यायाधीशास तात्पुरते न्यायाधीश म्हणून काम करण्याची विनंती करू शकतात। ओके, आणि मग अशी विनंती करण्याच्या अगोदर त्यांना मग ते राष्ट्रपतींचा सल्ला घेणं
आवश्यक असतं, म्हणजे राष्ट्रपतींची पूर्वसंमती त्यांना गरजेची असते. आणि मग ही जी व्यक्ती जी असते ही एकदा न्यायाधीश म्हणून काम करू लागली निवृत्त, तर मग त्या न्यायाधीशांना सर्व भत्ते वगैरे जे आहेत ते मिळतात आणि त्यांना मग सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पूर्ण अधिकार क्षेत्रसुद्धा आणि अधिकार प्राप्त होतात. ओके, कलम लक्षात ठेवा 128 जे आहे निवृत्त न्यायाधीशांविषयी. हा चार्ट बघा तुम्ही, या चार्टमध्ये शॉर्टमध्ये दिलेलं आहे की कलम कोणकोणते आहेत सुप्रीम कोर्टाला आणि उच्च न्यायालयाला. ओके, म्हणजे हंगामी न्यायाधीशसाठी सुप्रीम कोर्टाला कलम कुठले आहेत 126 आहे, तेच मग हायकोर्टला कोणता आहे 223 आहे, तसंच तात्पुरते न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश. ओके, हे पण तुम्ही याच्यावरती एक लूक टाका. ओके, आता आपण पाहू की अभिलेख न्यायालय. घटनेतील कलम 129 मध्ये सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय हे एक अभिलेख न्यायालय असेल. अभिलेख न्यायालय म्हणजे काय की जे सर्वोच्च न्यायालयामध्ये वेगवेगळे खटले चालतात. ओके, मग त्यांचे जे निर्णय असतात, मग ती कार्यवाही जी असते, त्यांचे कायदे जे असतात, यांचं संघटन केलं जातं, यांचं एक रेकॉर्ड केलं जातं. ओके, हे जे सर्व निर्णय आहेत हे जतन केले जातात. आणि मग काय होतं की हे जे जतन केलेले निर्णय आहेत मग हे ॲज अ रेफरन्स म्हणून वापरले जातात भविष्यकाळात. समजा सेम टाईपचा खटला पुढे आला तर मग ते ॲज अ पुरावा म्हणजे ॲज अ एक बेस म्हणून वापरलं जातं. मग हे जे निर्णय जे आहेत जे जतन करून ठेवलेले आहेत हे पुरावा म्हणून वापरले जातात. आणि मग ह्याचा जर कोणी अवमान केला तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असं कन्सिडर केलं जातं. आणि अवमान करणाऱ्या म्हणजे अपमान करणाऱ्याला सजा असते, त्याला दंड असतो. ॲक्च्युली तो न्यायालयाचा अवमान समजला जातो. आणि न्यायालयाचा अवमान अशी कुठे डेफिनेशन घटनेमध्ये नाही आहे, पण न्यायालयाचा अवमान कायदा 1971 मध्ये करण्यात आलेला आहे तसं. ओके, लक्षात ठेवा की न्यायालयाचा अवमान कायदा 1971. आणि मग जे असा अपमान करेल अशा व्यक्तीला दंड असतो 6 महिन्यांचा अटक किंवा मग त्याला 2000 रुपये दंड किंवा दोन्ही पण 6 महिन्याचा अटक आणि 2000 रुपये असा दंड असतो. आणि हे जे अभिलेख न्यायालय आहे ओके याचे म्हणजे जे न्यायालयाचा अवमान जो आहे याचे 2 हे आहेत, एक असतो ते दिवाणी अवमान आणि एक असतो फौजदारी अवमान. ओके, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, जसं आपण बघितलं की कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असतं, तसंच उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय असतं. पण त्याचं कलम काय आहे तर 225. आपण ज्यावेळेला उच्च न्यायालय बघू त्यामध्ये आपण कव्हर करूच, पण जस्ट तुम्हाला रेफरन्ससाठी की अभिलेख न्यायालय सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमाने असतं आणि उच्च न्यायालय कोणत्या असतं यासाठी लक्षात ठेवा की 129 सर्वोच्च न्यायालयासाठी, 225 जे आहे ते उच्च न्यायालयासाठी आहे. ओके, आता आपण बघू की सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र. ॲक्च्युली सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खूप व्यापक आहेत. अपील करण्याचं अंतिम न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं जे दिलेले जे निर्णय असतात ते सर्व न्यायालयांवरती बंधनकारक असतात. ओके, आपण आता पाहू की सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र. घटनेतील कलम 131 मध्ये प्रारंभिक अधिकार क्षेत्राविषयी तरतूद आहे. ओके, प्रारंभिक अधिकार क्षेत्रात जे खटले येतात ते अगोदर दुसऱ्या कुठल्या न्यायालयामध्ये दाखल होत नाहीत, ते डायरेक्ट पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्येच दाखल होतात. म्हणजे जे असे खटले असतात की पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात चालतात ते प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येतात सर्वोच्च न्यायालयाच्या. मग असे कुठले खटले आहेत तर केंद्र सरकार विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य किंवा केंद्र सरकार आणि एक किंवा अधिक घटक राज्य विरुद्ध काही घटक राज्य किंवा एक घटक राज्य. ओके, किंवा समजा राज्यामधले तंटे असतात, हे जे असतात ते सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात. ओके, आणखीन मूलभूत हक्कांच्या संबंधित सुद्धा जे खटले असतात ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येतात. आणि काही खटले आहेत की ते प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येत नाहीत, ते सुद्धा आपण पाहू. तर मग प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये कोणकोणत्या बाबी येत नाहीत? ओके, तर बघा, राजकीय स्वरूपाचे खटले असतात ते प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येत नाहीत. तसेच खाजगी व्यक्तीने केंद्र किंवा राज्य सरकारविरुद्ध टाकलेला दावा. ओके, तसंच घटनेच्या प्रारंभापूर्वी केलेला व त्यानंतर अंमलात आलेले जे तह असतात आणि त्यांच्यामधून जे तंटे उद्भवतात हे जे असतं ते प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. तसंच जलविवाद असतं. ओके, त्यानंतर वित्त आयोगास संदर्भित केलेल्या बाबीबाबत असतं. तसंच केंद्र व राज्यांदरम्यान खर्च व पेन्शनचं जे समायोजन असतं याविषयीचे जे खटले असतात ते प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येत नाहीत. ओके,
या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण बघू की सर्वोच्च न्यायालयाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र काय आहे ते. ॲक्च्युली सर्वोच्च न्यायालय हे सर्व नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा रक्षणकर्ता आहे. म्हणजे नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत त्यांचं उल्लंघन होणार नाही याची हमी सर्वोच्च न्यायालयाचीच आहे. ओके. तर अशाच प्रकारचा अधिकार उच्च न्यायालयाला सुद्धा आहे. त्याचं कलम आहे 226. ओके. आणि पण जे उच्च न्यायालयाचे जे प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रापेक्षा जरा जास्त व्यापक आहे. ओके. तर आता आपण बघू की पुढचा अधिकार क्षेत्र. आता आपण बघू की अपिलाचे अधिकार क्षेत्र किंवा पुनर्विचाराचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. ॲक्च्युली सर्वोच्च न्यायालय जे आहे ते अपिलाचे न्यायालय म्हणून सुद्धा कार्य करते. म्हणजे समजा उच्च न्यायालय किंवा प्रशासकीय न्यायालय असतात त्यांनी दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचं काम सुद्धा सर्वोच्च न्यायालय करू शकतं. मग याचे एक असे गट पडलेले आहेत. म्हणजे मग त्याच्यामध्ये काय आहे की कलम 132 नुसार घटनात्मक प्रश्नासंबंधी अपीलसुद्धा आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये करता येते. समजा की उच्च न्यायालयात एक खटला चालू आहे आणि मग त्याच्यामध्ये जर समज उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये राज्यघटनेतील तरतुदींच्या अर्थाविषयी काहीतरी असा संबंध आहे तर मग त्याविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण अपील करू शकतो. पण याच्यासाठी काय असतं, अट काय आहे, तर मग उच्च न्यायालयानं तसं ते प्रमाणित करावं लागतं की अशा प्रकारच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करू शकतो असं प्रमाणित उच्च न्यायालयानं करावं लागतं. दुसरं जे आहे ते दिवाणी प्रकरणामध्ये अपील. याचं कलम आहे 133. म्हणजे असंच उच्च न्यायालयामध्ये एखाद्या दिवाणी खटल्यात किंवा प्रकरणात जर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते. ओके. आणि तिसरं आहे फौजदारी प्रकरणामधील अपील. याचं कलम आहे 134. तर यामध्ये काय की फौजदारी प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने जर निर्णय दिला असेल त्याच्या विरुद्ध आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येते. मग याच्यामध्ये काय येतं की समजा कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्तीचा आदेश दिलेला आहे आणि तो बदलून उच्च न्यायालयानं जर आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर त्याच्याविरुद्ध अपील करता येते. आणखीन काय तर उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडून खटला काढून घेऊन जर त्याला आरोपीला जर मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर त्याविरुद्ध सुद्धा अपील करता येते. ओके. आणि पुढचं काय आहे तर विशेष अनुज्ञेद्वारे अपील. याचं कलम आहे 136. ओके. आता आपण बघू की सर्वोच्च न्यायालयाचे सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र. याचं कलम काय आहे तर 143. तुम्हाला माहीतच आहे की राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात. ओके. मग याच्यामध्ये राष्ट्रपती कोणकोणत्या बाबीसाठी सल्ला मागू शकतात तर समजा की एखादा कायदेविषयक सार्वजनिक असा महत्त्वाचा एक कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक जर एखादा प्रश्न उद्भवला किंवा राष्ट्रपतींना वाटलं की असा काहीतरी प्रश्न येऊ शकतो तर त्यावेळेला राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे असा सल्ला मागू शकतात. ओके. मग या सल्ल्यावरती उत्तर द्यायचं किंवा न द्यायचं हे सर्वोच्च न्यायालयावरती डिपेंड असतं. म्हणजेच ते सल्ला देऊ शकतात किंवा नाकारू शकतात. आणि दुसरा कोणत्या पद्धतीचा सल्ला म्हणजे राष्ट्रपती मागू शकतात तर समजा की घटनेच्या प्रारंभापूर्वी म्हणजे ज्यावेळेला करण्यात आलेल्या काहीतरी अशा करार जे असतात काही ॲग्रीमेंट असतात मग अशा संबंधी असल्या ह्याची अंमलबजावणी करण्याच्या ह्याच्यातून जे तंटे उद्भवतात याविषयी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला राष्ट्रपती मागू शकतात. ओके. पण अशा क्वेश्चनविषयी सल्ला देणे हे सर्वोच्च न्यायालयाला बंधनकारक असतं. ओके. तर कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतींनी आतापर्यंत 14 वेळा सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागितलेला आहे. ओके. हे लक्षात ठेवा. तर पुढचा अधिकार क्षेत्र कोणता आहे तर न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालय काय करतं की केंद्राने किंवा राज्य सरकारने म्हणजे जे कायदे केलेले आहेत ते घटनेला धरून आहेत का, ते घटनात्मक आहेत का हे तपासण्याचं काम करतं. ओके. यालाच म्हणतात न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. मग ही अशी घटनात्मकता तपासण्याचं नेमकं कारण काय आहे तर जे नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत त्यांचं संरक्षण होतंय की नाही होतंय हे याच्या तपासणे ह्या मागे उद्दिष्ट आहे. तसेच
घटनेची जी सर्वोच्चता आहे हे अबाधित आहे की नाही हे तपासण्याचं यामागे हेतू आहे. घटनेमध्ये असं कुठं न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार असं कुठे उल्लेख नाही आहे. ओके, पण कसं घटनेतील वेगवेगळ्या तरतुदींच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार देण्यात आलेला आहे की जेणेकरून मग नागरिकांचे मूलभूत जे हक्क आहेत यांचं संरक्षण केलं जाईल. जे केंद्र राज्य वगैरे कायदे आहेत त्यांची घटनात्मकता ते घटनेला धरून आहेत हे याच्यातून मग ते व्हेरीफाय होईल. ओके, त्यासाठी हा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि आता बघू की सर्वोच्च न्यायालयाचे इतर अधिकार कोणकोणते आहेत. ओके, तर बघा की राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीच्या वेळी जर वाद निर्माण झाला तर अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय देते. ओके, तसंच मग केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणजे UPSCचे अध्यक्ष किंवा सदस्य यांची वागणूक किंवा आचरणाबद्दल तपासणी करू शकतं. ओके, सर्वोच्च न्यायालय. आणि मग जर ते दोषी आढळले तर मग त्यांना पदावरून दूर करण्याची राष्ट्रपतींना शिफारस करू शकतात. आणि मग असा सल्ला राष्ट्रपतींना दिल्यावरती तो सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक राहतो. ओके, त्याचप्रमाणे कलम 141 नुसार सर्वोच्च न्यायालयाने केलेला कायदा हा सर्वांना बंधनकारक राहतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भाग 1 व 2 मधून आपण सर्वोच्च न्यायालयाविषयी माहिती बघितलेली आहे. आता आपण काय करू की याच्यावरती सर्वोच्च न्यायालयावरती एक क्वेश्चन आन्सरिंगचं एक लेक्चर बनवू जेणेकरून मग या आपल्या लेक्चरमधून काही राहिलेले पॉईंट आहेत ते पण त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातील. ओके, तर मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं या मला नक्की कळवा. आणि जर हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ओके, भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.